झी 24 तास एक पाऊल पुढे। एखाद्या सोसायटीत फार तर 100-150 झाडं पाहायला मिळतात, पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पिंपरी चिंचवड मधली एक अशी सोसायटी ज्या सोसायटीत तब्बल 12,000 झाडं आहेत। पाहूया आमचे प्रतिनिधी कैलास प्रिंचा या 12,000 झाडांच्या बागेतला रिपोर्ट। पिंपरी चिंचवड मधल्या काळेवाडी परिसरातली ही वुड्स सोसायटी 20 पेक्षा अधिक इमारती, तब्बल 300 घरं आणि काही रो हाऊसेस असलेली ही वसाहत ओळखली जाते ती इथल्या झाडांसाठी। या सोसायटीत तब्बल 12,000 झाडं आहेत। सोसायटीतल्या लोकांनीच एकत्र येत हा उपक्रम सुरू केला। या सोसायटीतला एकही कोपरा मोकळा दिसत नाही। देशी परदेशी झाडं, विविध प्रकारची फुलं इथं पाहायला मिळतात। झाडांचा जो कचरा खाली पडत होता तर तो आम्ही बाहेर फेकून देत होतो। तर त्या तो कचराचा काही उपयोग करता येईल का म्हणून आम्ही इथे वर्मी कंपोस्टिंग सुरू केलं आहे। आमच्याकडे 8 एकरमध्ये 5 एकरचा गार्डन एरिया आहे आणि त्या 2,000 मोठी झाडं जी नगरपालिकेकडे नोंदलेली आहेत आणि करीबन 5 ते 10,000 छोटी ऑर्नामेंटल्स प्लांट्स आहेत जे टाइम टू टाइम आम्ही त्यांचं मेंटेन आणि हे करतो। तब्बल 12,000 झाडं असलेल्या या वसाहतीत खत बनवण्यासाठी वर्मी कंपोस्ट अर्थात गांडूळ खत प्रकल्पही उभारण्यात आलाय। त्यासाठी पानं, फुलं यांचा वापर केला जातो। पर्यावरण जपण्याचा प्रयत्न वुड्स सोसायटीने केलाय। ग्रीन पुणे ही संकल्पना इथल्या नागरिकांनी प्रत्यक्षात आणली आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।